सो 5 गोष्टींमध्ये फर्स्ट इज प्रॉब्लेम स्टेटमेंट. त्याच्यानंतर आहे त्याच्या अराउंड तुम्ही बिझनेस मॉडेल काय बनवताय, ओके. राईट? जसं आता ओला उबरनी प्रॉब्लेम स्टेटमेंट आयडेंटिफाय केला की Taxis. टॅक्सीचा प्रॉब्लेम. येस. त्याच्यानंतर त्यांनी बिझनेस मॉडेल असं बनवलं की त्यांनी प्लॅटफॉर्म बनवलं. त्यांनी स्वतःचे टॅक्सी ड्रायव्हर्स घेऊन बिझनेस मॉडेल नाही बनवला. सो बिझनेस मॉडेल हा स्केलेबल असला पाहिजे की तुम्हाला उद्या तो बिझनेस तुमच्या सिटी पुरतं, जॉग्राफी पुरतं मर्यादित नाहीये. Yes. तो तुम्ही कुठे पण स्केल करू शकतात. त्याच्यानंतर थर्ड इज प्रॉब्लेम स्टेटमेंट झालं, बिझनेस मॉडेल झालं. थर्ड इज टीम बिहाइंड इट, हु इज बिल्डिंग इट. सगळे जर का इंजिनियर्स एक सोबत तो प्रॉब्लेम वरती सॉल्युशन काढताय, सो कदाचित तुमचा स्टार्टअप हा वेल थॉट नाहीये. Yes. म्हणजे सगळेजण फक्त टेक्नॉलॉजीचा विचार करताय. आय थिंक वॉल्वो का मर्सिडीजचा पण एक किस्सा असाच होता जिथे त्यांनी वुमन्सला एक कार डिझाईन करायला दिली होती. सो ती फक्त वुमन्स साठीच असणार होती ती कार, की वुमन्स साठी जर वुमननी जर एक कार डिझाईन केली तर अजून छान होईल. बट त्या कारचा प्रॉब्लेम असा झाला होता की ना त्या कारला बंपर होता ना काही होतं, की त्यांचं म्हणून त्यांनी हे ठेवलेलं नव्हतं. आणि बेसिकली इट्स दिसायला खूप छान होती पण फंक्शनल किंवा वर्किंग नव्हती. सो तेच आपलं जे आता तुम्ही बोललेत की कोण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं हे पण खूप महत्त्वाचं आहे. बरोबर.